हरिओम. आज सोमवार 9 फेब्रुवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. नित्यनेम करणं म्हणजे काय? नित्यनेम करणं म्हणजे सर्व काळ नित्यात राहणं. आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो. नित्य जो परमात्मा त्याला विसरून विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही. त्याची ज्यामुळे आठवण होईल असं जे करणं त्याला नित्यनेम म्हणतात. आपण नेहमीच नित्यनेमात असावे पण तसं होत नाही. म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरता काही वाचन आणि वाचलेल्याचं मनन करावं, म्हणजे मग त्याची सवय होते. जो अखंड नामस्मरण करतो ना तो नेहमीच नित्यनेमात असतो. नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंद बुवानीच. आपल्याला सदा नामात कसं राहता येईल याचा आपण विचार करावा आणि मग याकरता गुरु आज्ञाप्रमाणे मानणं हेच खरं साधन आहे. गुरु सांगेल तोच नित्यनेम, त्याला शरण जावं. रोज थोडंसं वाचन, त्यानंतर मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण. हाच साधकाचा साधन क्रम आहे आणि हाच त्याचा नित्यनेम आहे. आपलं आयुष्य जसजसं वाढत जाईल तसशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावं. साशंक वृत्तीने परमार्थात बिघडतं हे ध्यानात ठेवावं. श्रद्धा हे परमार्थाचं मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो त्याप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झालं हे पाहिलं पाहिजे. साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचं बीज आपल्यामध्येच असं. लोकेशणा, मान फार घातक आहेत. मोठे मोठे साधक सुद्धा त्यांच्या पायी अधोगतीला जातात ना. तसंच पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधनी लोक सुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात. भगवंताचा पाश हाच खरा पाश. तोच आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो. जगाच्या मान अपमानाला कधीही भुलू नये. पैसा आणि कामवासना जिंच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटू नये. तिथे अगदी सावध राहावं. जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचं टाळावं. टाळणं शक्य नसेल तर हे भगवंताचे देणे आहे असं मनापासून समजावं. जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर ती त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे मग त्यावरून आपल्या अंगी खरं मोठं पण किती आहे हे आपल्याला कळेल. जाता येता देवाला नमस्कार करावा, राम राम म्हणावं. भगवंताचं प्रेम एकदा लागलं ना की ते पुन्हा सुटणार नाही. भगवंताचा पाश हा पाशच खरा, पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.